त्यांना धन्यवाद आहे की त्यांनी मला ती संधी मला दिलेली आहे आणि आपल्या सर्व रसिकांचं मी परत स्वागत करतो आणि मला आनंद होतो आहे की तुमच्या पुढे व्यक्त होताना ताई पण इकडे त्यांनी शीतलची मुलाखत घेतली होती, उपस्थित आहे इकडे, बरेच ओळखीचे आहेत. तर देवानंतर आपण डॉक्टरलाच देव असं मानतो, कारण त्याच्यावरती आपलं जीवन, माणसाला जीवन देण्याचं काम डॉक्टरांनी केलेलं असतं. आणि परवाच 22 तारखेला त्यांची वयाची 77 वर्ष पूर्ण केलेली आहे. तर त्यांचा वाढदिवस नुकताच झालेला, त्याच्यासाठी आपण त्यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. अज्ञातपणे समाजसेवेचं व्रत स्वीकारलं आहे आणि हा सगळा जो कालखंड आहे तो बराच मोठा आहे त्यांचा. तो कालखंड व्यक्त करताना अनेक चढ उतार त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. तर बालपण कसं होतं, कुटुंब व्यवस्था कशी होती, तर त्यांचं बालपण, शिक्षण आणि तुमचं कुटुंब याबद्दल आपण थोडक्यात, म्हणजे तुम्हाला वाटतं त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू. नमस्कार. माझा बालपण, मी छत्तीसगडमध्ये बेमेतरा नावाचा एक तालुका प्लेस आहे, तिथे माझा जन्म झाला. आता ते डिस्ट्रिक्ट झालेलं आहे. आणि 1947 22 नोव्हेंबर 1947चा माझा जन्म झाला. आणि घरी मी, माझे मोठे बंधू आणि 3 बहिणी आहेत. सर्वात लहान मीच आहे. आणि वडील ॲडव्होकेट होते. आई मी 2 महिन्यात असतानाच वाढली. तर आईचा जे ममत्व म्हणतात, प्रेम म्हणतात, ते काही मिळालेलं नाही. आणि वडिलांनीच हे केलं, मोठ्या बहिणीने मग संगोपन केलं. आणि वडील नेहमी म्हणायचे की ते आईचा आशीर्वाद आहे, म्हणूनच तू डॉक्टर झाला. पण खरोखर आहे, मी पहिल्या अटेम्प्टमध्ये मला डायरेक्ट ॲडमिशन मिळाली. तेव्हा असं हे होत नव्हतं की MD वगैरे मेरिट बेसिसवरच मिळायचं. मग डॉक्टरीची म्हणजे बालपणात आई गेल्यानंतर, भावांनी संगोपन केल्यानंतर तो एक संघर्षाचा कालखंड असतो. आणि त्याही कालखंडामध्ये आपण एक चांगल्या उच्च पदवीधर झालेला आहात. आणि आज डॉक्टर म्हटलं की पैशांचा पाऊस पडत असतो सगळीकडे. आणि अमाप पैसा मिळत असताना तुम्ही व्यवस्थित काम करण्याचा निर्णय का बरं घेतला नाही? तुम्हाला तो का घ्यावासा वाटला? मी MBBS पास झाला. आमच्या काळात तेव्हा MD वगैरे कोणी करत नव्हतं, कारण की MBBS मोर देन एफिशियन्सी. तर MBBS पास झाल्याबरोबर मी प्रॅक्टिस सुरू केली. 12 वर्ष प्रॅक्टिस केली. पण मला असं वाटलं की याच्यात आपण नुसता पैसा ओढतो, मानसिक समाधान मिळत नाही, काही मानसिक समाधान. तर जेवढं माझ्याकडून होत होतं तेवढं मी सोशल वर्क तेव्हाच करत होतो. गरिबांना फुकट ट्रीटमेंट देत होतो, त्यांचा पूर्ण इलाज फुकट करत होतो. मग मला 84 साली इथे येण्याची संधी मिळाली आनंदवनात. तर मी 84 साली आनंदवनात आलो बाबांच्या मुलीच्या लग्नात. आणि तेव्हा मग बाबा काय युवकांकरता एक मॅग्नेट होतं. खूप लोक यायचे तेव्हा. IIT कानपूर, IIT अहमदाबाद, IIT मुंबईची मुलं आले होते. तर तेव्हा बाबा सर्वांना संबोधित करायचे. बाबाचं संभाषण संपल्यावर त्या पोरांनी सांगितलं, बाबा हम कल से जॉईन होते हैं. तर बाबाने हो म्हणून दिलं. बाबांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की प्रत्येक फील्डची लोक येतात एक्सेप्ट मेडिकल. डॉक्टर कोणी येत नाही आम्हाला, बाकी सगळे व्हॉलेंटियर्स येतात. तर मी काहीच बोललो नाही. ते सगळे सर्वांनी सांगितलं की हम जॉईन होते. बाबा हो म्हणाले. मी रात्रभर विचार केला. सकाळी बाबा फिरायला जायचे, 4ला मी गेलो. आणि बाबांना म्हटलं, बाबा मी पण जॉईन होतो. ही स्टेटवर रिफ्यूज नाही म्हणे. आणि म्हटलं तुम्ही संभाषणात म्हटलं की डॉक्टर मिळत नाही. 12 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, मी अनुभव आहे आणि MBBS आहे, करायला तयार आहे. त्यांना तर तुम्ही एका शब्दात हो म्हणाले. म्हणे कारण असं आहे की तुझं लग्न झालं आहे, ते बॅचलर आहे.
तर तुझी बायको ॲडजस्ट होईल का, तू डॉक्टर आहे, तू होऊ शकतो, तू यू गो बॅक, ब्रिंग युअर वाईफ. मग पत्नी आली, मग रोज तिला विचारायचे कसं वाटते, कारण की तू प्रायव्हेट प्रॅक्टिस केली आहे की तुला इथे पैसा मिळणार नाही, इथे पैसा आहे, ग्लॅमर आहे. इथे तसं नाही आहे. डोळे उघडले की तुम्हाला कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, मग बधी. तर 5-6 महिने तसंच गेले आणि मग नंतर बाबा म्हणाले की ओके चलो, आणि मग सुरुवात झाली. मग तोपर्यंत मी दवाखान्यात जात होतो. दवाखान्यात मला ड्रेसिंगचा हे दिलं होतं बाबांचं, जे ज्याला काढतो टेस्ट कसं करायचं, तर फार कठीण परीक्षा असायची. मला म्हणे की आपली ड्रेसिंग थोडं लक्ष दे, कारण की तेव्हा ट्रेन स्टाफ नव्हता, लेप्रोसी पेशंटच करायचे. तर मग मी ड्रेसिंग करायला सुरुवात केली आणि त्यांनाही शिकवलं लोकांना. तर रोज लोकांना विचारायचे की हा याला काही भीतीचं नाही वाटत, काही घृणाचं नाही मनात, कारण की लोकांच्या मनात त्या काळात स्टिग्मा खूप होता. म्हणजे नाही बाबा. मग ते म्हटलं की ओके यू कंटिन्यू. त्याच्यानंतर मग कंटिन्यू केलं. मग घरच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, म्हणजे बाबांनी म्हटलंय तुम्ही, आणि मग त्यानंतर घरच्या लोकांनी तुम्हाला, म्हणजे तुमच्या पत्नी असतील किंवा तुमचे भाऊ असतील, इतर जे रिलेटिव्ह असतील, तिकडे कुष्ठरोग म्हटलं की अत्यंत तिरस्कार आणि या संस्थेत काम करणं फारच अवघड असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला घरच्या लोकांनी मग मान्यता दिली काय ते काम करण्यासाठी, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या मग? माझ्या घरच्या लोकांनी तर काही नाही म्हटलं. सुरुवातीला विचारलं एवढा मोठा विषय का घेतो, पण ओके आनंदच्या नावाने कोणी नाही म्हटलं नाही. फक्त सासऱ्यांनी, सासू सासऱ्या तिकडे थोडं हे झालं, पण त्यांनी जेव्हा कळलं की बाबा आमची जे संस्था आहे हे त्यांना माहीत नव्हतं तेव्हा, मग त्यांनीही काही अपेक्षा घेतलं नाही. ओके, त्यांचाही होकार होता. आणि मग सर्वांच्या आशीर्वादाने मग मी इथे आलो आणि काम सुरुवात केली मग कामाची. मग MBBS झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर म्हणून तुम्ही प्रचलित झालात, पण कुष्ठरुग्णांसाठी मग वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागलं का? आणि सामान्य माणसांना ट्रीटमेंट करताना आणि कुष्ठरुग्ण माणसांना ट्रीटमेंट करताना काय अनुभव आला आणि वेगळ्या प्रशिक्षणाची गरज भासली का? आणि त्यासाठी तुम्ही आणखी स्वतःचे काही पर्याय निवडले का? सामान्य माणसाला ट्रीट करताना आणि कुष्ठरोगाला ट्रीट करताना जसं तुम्ही विचारलं, तर गव्हर्नमेंटचं रूलच आहे की तेव्हा तुम्ही कुष्ठकार्यात हे करता तर तुम्हाला लेप्रोसी ट्रेंड पाहिजे डॉक्टर. तर त्याच्याकरता बाबांनी मला वर्धेला पाठवलं. मी तिथे लेक्चरर नव्हतो, ट्रेनिंगला गेलो होतो आणि 84 साली मग ट्रेनिंग करून मग इथे आलो आणि मग इथे डॉक्टर म्हणून रजू झालो. लेप्रोसी काम बघू लागलो. तर लेप्रोसी पेशंट ही माणसं असतात, काही वेगळं राहत नाही. त्यांनाही भावना असते, त्यांनाही इतर आजार होतो, सामान्य माणसासारखा त्यांनाही डायबिटीज होतो, ब्लड प्रेशर होतो, सर्दी, खोकला, गायनिक प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम, जे सामान्य माणसाला असते ते त्यांना असते. उलट जे जास्त प्रेमळ, मला असं वाटलं की ते जास्त प्रेमळ, जास्त कोऑपरेटिव्ह असे वाटले ते सामान्य माणसापेक्षा. आणि त्यांना ट्रीट करताना मला काही असे हे वाटलेलं नाही, इतर असं वेगळं पण असं काही वाटलं नाही. सामान्य माणसासारखंच तेही माणसं आहे. या माणसांचं कधीतरी समुपदेशन करावं लागतं, त्यांना काहीतरी गाईडलाईन्स द्याव्या लागतात. म्हणजे खूप दुःखी असतात माणसं. घरातून घर सोडल्यानंतर फारसं काही मानसिक स्थिती चांगली नसते, विशेषतः महिलांची पण. तर अशी काही उदाहरणं आहे की ती तुम्हाला खूप त्यांना सांभाळून घ्यावं लागलं. म्हणजे डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य आहे सांगायला की समजा हॉस्पिटलमध्ये खिडकी उघडी असेल तर त्या माणसाच्या अंगावरती शाल नसेल किंवा चादर नसेल तर सर स्वतः ती शाल त्याच्या अंगावरती ओढून देतात की चादर ओढून देतात. म्हणजे संवेदनशील डॉक्टरांकडे असतं आणि कठोरपणाच ठेवावा लागतो, कारण
ड्रेसिंगसारखा विषय असेल तर इतकं मन आपलं घट्ट पाहिजे. म्हणजे कुठली ट्रीटमेंट करताना तुम्हाला काही वेळेला मन आपलं सक्षम ठेवावं लागतं. पण त्याही परिस्थितीमध्ये किंवा त्याही मानसिक अवस्थेमध्ये त्या लोकांची मानसिकता सांभाळून किंवा त्याला थंडगार लागणार नाही इतकी काळजी घेणारे डॉक्टर. तर अशावेळी आपल्याकडे येणारे म्हणजे आमच्याकडे 2000 लोकसंख्या आहे नाही म्हटलं तरी. बरीच विविध कुटुंबातून आलेली माणसं असतात आणि त्या माणसामध्ये कधीतरी मानसिक तणाव खूप असतो. ते एकदा हायपर झालेली माणसं असतात. त्यांना तुम्हाला सांभाळायला कधी त्रास झाला का?